गरज आहे 9 या धावसंख्येची. 8 धावा आहेत त्या धावफलकावरती. अजिबात बेल घेऊ नका देवलेली टीम. लगेच आपण चर्चासत्र घेऊ नका, वन ऑन वन मीटिंग घेऊ नका. लगेच तिसरं षटक गोलंदाजाच्या हातामध्ये द्या आणि लगेच मॅच चालू करा, अशी आम्ही अपेक्षा व्यक्त करतोय. जिथे 6 चेंडू आणि 9 धावसंख्येची गरज. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 6 बॉल 9 धावसंख्येची गरज आहे. शुभम दिघे नवीन गोलंदाज वापरला जातो, ज्याने आधीच्या मॅच मध्ये चांगला षटक हाताळला गेला. अगदी पंचांच्या उजव्या बाजूने मारा करण्यासाठी राऊंड विकेट मारा करत समोर उभा तुषार पाटील. एक चांगला खेळ आणि चांगली खऱ्या अर्थानं प्रयत्न करावा लागेल. क्रिकेटमध्ये कधी कोणाच्या परिस्थितीला हसू नका. काहीची परिस्थिती बदललेली असते तर काही लोक परिस्थिती बदलण्याची खऱ्या अर्थाने संघर्ष करत असतात. आता हा संघर्ष केला जातोय तो डेल्ही टीम कडून, शुभम दिघे या गोलंदाजाकडून, कारण त्याची परिस्थिती त्याने ओळखली आहे. पहिल्या सत्रामध्ये आपली परिस्थिती नाजूक झाली होती, आता परिस्थिती बदलण्याची वेळ आपल्यावरती आली आहे. तो दाखवतोय. येणारे 5 बॉल 9 धावसंख्येची गरज आहे. तुषार पाटील हा चेंडू अवे फ्रॉम बॉडी शरीरापासून दूर फेकला जातोय. पंच आमच्या दिशेने वाईटच सांगतायत की हा चेंडू वाईट बॉल असेल. हा अवांतरची एक धाव जोडली जाईल, एक प्राप्त होते धाव. ती टीम खऱ्या अर्थाने आपण पाहतोय चावणी टीमसाठी येणारे आता चेंडू शिल्लक राहिलेत ते 5 बॉल आणि 8 धावसंख्येची गरज आहे. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आणि कंपल्सरी ड्रेसिंग हा स्पर्धेचा नियम. फार चांगली मॅच. हा चेंडू उडवलाय. तुषार पाटील सांगतोय मी पहिल्या बॉल पासून का थांबलोय, मी पहिल्या बॉल पासून रन का नाही घेत, याचं प्रात्यक्षिक उदाहरण त्यांनी ठोकलाय लॉंगॉनच्या डोक्यावरून. बिग हिट 6. जोडायला पाहिजे होतं, परंतु अगदी हा चेंडू आलाय डॉट. बीट केलंय तुषारला, अगदी थांबलाय पहिल्या बॉल पासून, पूर्ण विश्वास टाकलाय स्वतःवरती. क्लोज किपिंग पाहायला मिळते, अटॅकिंग फिल्डिंग लावली जाते शुभम कदम यांच्या माध्यमातून, कारण वेल तशी आले. येणारे 3 बॉल आणि गरज आहे ती 2 या धावसंख्येची. कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. 3 बॉल 2 धावसंख्येची गरज आहे. तुषार पाटील खेम्यामध्ये सांगतायत की चिंता करू नका, मी अगदी तटस्थ आहे. गोलंदाज तयार. हा चेंडू काय केलं जात आहे, स्विच हिट करण्याचा प्रयत्न आहे, परंतु हा चेंडू निर्धाव चेंडूचे होते की काय सांगता, परंतु या ठिकाणी नक्कीच अंपायर रिव्ह्यू आहे, खेळाडूंसाठी रिव्ह्यू नाही, याची आपण दक्षता घ्या. ते नक्की थर्ड अंपायर बघतायत, आमच्यापर्यंत माहिती येतील आणि काय असेल ते. वाईट बॉल, वाईट बॉल. आता 3 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे. 3 बॉल 1 धावसंख्येची गरज. आणि या मॅच मध्ये आता काय घडलं जाईल. तुषार पाटील सांगतोय तिकडून की चिंता करू नका, मी अगदी तटस्थ आहे. माझ्यावरती मी पहिल्या बॉल पासून का थांबलोय, मी षटकार मारलाय का आपल्या टीमसाठी, आपल्या गावाच्या हितासाठी, हे सांगतोय. येणारे 3 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे, परंतु ज्या वेळेस बाहेरून प्रेक्षक जास्त आरडाओरड होतो ना, त्यावेळेस फार मोठं दडपण येतं फलंदाजांवरती. हे आलं नाही पाहिजे, परंतु कदाचित आलं तर विकेट जाऊ शकेल. हे क्रिकेटमधले गणित आहेत, हे क्रिकेटमधले अनालिसिस तुम्हाला वापरावे लागतील. येणारे 3 बॉल अटॅकिंग फिल्डिंग लावली जाते ती 1 या धावसंख्येसाठी. चला शुभम कदम प्लीज, आपल्याला विनंती आहे पुन्हा एकदा, अजिबात बेल घेऊ नका. 3 चेंडू आणि 1 धावसंख्येची गरज आहे. षटकार जर वाचला असतं तर कदाचित अजून मजा आली असती, पण तो षटकार आलाय, अजूनही मॅच सोडली नाहीये. शुभम कदम सांगतोय की जोपर्यंत शेवटची धाव होत नाहीये तोपर्यंत आम्ही सांगणार नाही की आम्ही या मॅच मध्ये परास्त झालो होते, हे सांगितलं जाते आता तुषार पाटील याच्या माध्यमातून. हा चेंडू कट केलाय चेंडूला. तुषार पाटील या चेंडूवरती फलंदाज होईल बाद. 2 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये मजा आलाय. जर मॅच आवडली असेल तर जोरदार टाळ्या होत्या चावणे आणि देवली संघासाठी.
दिवसाचे लॉट्स कंप्लीट होते आमचे, परंतु आता वेल प्लेड केलंय ती फलंदाज तुषार पाटीलला. तुषार पाटीलची आलेली विकेट आता निर्णायक मौक्याच्या क्षणाला या मॅच मध्ये ट्विस्ट निर्माण केली जाते. राजकारण जसा रंग बदलतो ना तसा क्रिकेटचा रंग बदलला खेळ. 2 चेंडू 1 डाव. हा चेंडू फलंदाज बाद. या चेंडूवरती होतेल फलंदाज विशाल सोनावले गेल्या पावली माघारी गोल्डन डकची विकेट. यावेळी देखील त्यानंतर आली मॅच जवळ आणि तसा आला गोलंदाज शुभम दिघे. त्यांनी त्या मॅचला अगदी अंतर दिलं गेलं आणि अगदी शेवटचा 1 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे. मॅच मध्ये अटॅकिंग फिल्डिंग लावले शुभम कदमनं. तो माहिर खेळाडू. 1 बॉल 1 धावसंख्येची गरज आहे. माईक असेल स्टॉप. आणि या चेंडूवरती फलंदाज बाद. वो काय मॅच पाहायला मिळाली. हाय लक टीम चावणे.